हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. तर इथे मी जे तुम्हाला काल सांगितलं होतं वहिनीच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे, तर ते ह्या कारणामुळं आहे की त्यांनी 9 दिवसाचे उपवास केले होते, ज्याचं समाप्ती करायची होती. तर त्या निमित्ताने वहिनीने घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तर त्यासाठी मग वहिनीला मदत करण्यासाठी सकाळी मी माझे घरचे कामं आवरून मी गेले होते आणि इथे बटाटे वगैरे कट करण्याचा कार्यक्रम सुरू होता, जो मी करत होते. आणि माझ्यासोबत माझी काकूसुद्धा बसलेली होती, जी काकडी वगैरे सोलून देत होती. ते सुद्धा कट करायचे होते. आणि असं जेव्हा सगळे परिवार एकत्र येतं किंवा कुठल्याही निमित्ताने सोबत भेट वगैरे होती, तेव्हा खूप छान वातावरण होऊन जातं. आणि त्यातल्या त्यात आता मी माझी रूम माझ्या भावाच्या घराजवळच घेतलेली आहे, तर जास्त छान वाटते. कारण की वहिनीसोबत राहणं, वहिनीकडं जाणं येणं हे सतत चालू असतं किंवा वहिनी माझ्याकडे येतात, तर चांगलं वाटतं जरा घरचे जवळ असल्यावर. आणि त्यानंतर सर्वजण हसतात, बोलतात, सोबत गप्पा गोष्टी शेअरिंग होते. किंवा काही आपल्याला जर प्रॉब्लेम असेल तर आपण शेअर करू शकतो. इथे माझी वहिनी मला नाश्ता कर बोलत होती, पण मी घरून नाश्ता वगैरे करून निघाले होते, तर मी नाही बोलले. वहिनीने माझ्यासाठी ताट आणलं होतं वाढून, पण मला बिलकुल भूक नव्हती, कारण की मी जस्ट जेवण करून लगेच घरी निघाले होते वहिनीकडे जाण्यासाठी, त्यामुळे मी नाही म्हटले. आणि त्यानंतर एकीकडे प्रिवासुद्धा सोफ्यावर खेळत होती, तर तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागायचं, कारण की ती फक्त खिडकीत उभी राहून खेळत होती. तर पडण्याची भीती वाटत असल्यामुळे मग सतत तिच्याजवळ लक्ष द्यावून करावं लागायचं. त्यानंतर वहिनीसुद्धा आले आमची हेल्प करण्यासाठी. वहिनी सांगत होते की वांगे किती कट करायचे, तर त्यामुळे आले होते. आणि इकडं सर्वांनी हाय केलं तुम्हा सर्वांना. इथे बघा माझी प्रिवा आणि हे आहे माझी मोठी काकू. तर त्या मला काकडी सोलून देत होते. त्यानंतर आम्हाला जारसुद्धा भरून आणायला सांगितला वहिनीने तर मग आम्ही जार भरण्यासाठी गेलो होतो. पाणी आणायचं होतं. इथे ना पाण्याची पाईपलाईन नाही आहे, जे कॉर्पोरेशनचं नळ असतं ना, त्याची सुविधा आणखी नाही आहे. सो इथे मग पाणी वगैरे घेऊन आलो होतो आम्ही. जास्त लांब नाही, तेवढं तरी बरं आहे की ना आम्हाला पाणी जे जारचं जे पाणी असतं ते जवळच आहे घरच्या. तर इथे पाणी वगैरे आणून झाल्यानंतर मी प्रिवालासुद्धा जेवायला घेतलं होतं. जेवायसाठी तिला एकीकडे जेवण भरवत होते आणि कामसुद्धा बघत होते. जास्त तर मी काही केलं नाही प्रिवामुळं, कारण की ती मला करू पण देत नव्हती आणि तिच्याकडे लक्ष देणारंही कोणी नव्हतं. त्यामुळे जितकं होईल कटिंगचं वगैरे तेवढंच काम मी केलं. इथे जे तुम्ही वरची जी फोटो बघताय ते माझ्या भाऊ आहे चुलत, तर जो एक्सपायर झाला 2 वर्षापूर्वी. आणि मग इथे जेवण वगैरे भरवून झाल्यानंतर किचनमध्ये गेले होते काय सुरू आहे बघण्यासाठी. तर इथे वहिनी पिठाचा गोळा करत होते आणि मला पोळ्या करायला सांगितलं होतं, पण मला प्रिवामुळं नाही जमलं. ते मी सुद्धा म्हटले होते की मी पोळी वगैरे करून देईल. त्यानंतर मी दुपारी घरी गेले होते प्रिवासोबत तिला झोपी घालण्यासाठी, आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी होऊन आलो होतो. इथे प्रिवाचा फार धिंगाणा सुरू होता. इथे ती एकीकडे खेळत होती आणि मग त्यानंतर जेवणाची सुरुवात झाली. तर इथे असं जेवण वगैरे वाढणं सुरू होतं. आज जेवणामध्ये आलू वांग्याची भाजी, शिरा, पायनॅपल शिरा होता, पोळी, भात आणि सॅलड होतं. त्यानंतर वहिनी, मोठी आई आणि मी बसलो होतो, तर ते शूट केलं. त्यानंतर पाहुणे सुरूच होते येणं जाणं. आणि त्याच्यानंतर इथे आम्ही रील शूट करत होतो. म्हटलं चला दाखवावं, आणि इथेच मी व्लॉग एंड करते. कसा वाटला नक्की कळवा. आणि तो